फायनली विद्यार्थ्यांनो, आपला गणित भाग 1 चा पेपर आलेला आहे. आज आपला हिंदीचा पेपर झाला. सगळ्यांना पेपर सोपा गेला असेल. तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की पेपर कसा गेला हिंदीचा. आणि आता 6 तारखेला म्हणजे परवा आपला गणित भाग 1 चा पेपर आहे. ठीक आहे. आपल्या या युट्यूब चॅनलवरती गणित भाग 1 संबंधित खूप सारे व्हिडिओ आहेत. सगळ्यांची मी एकत्रित प्लेलिस्ट बनवली. तुम्ही ती पूर्ण प्लेलिस्ट फॉलो करा, सगळे व्हिडिओ बघा आणि त्यातले सगळे गणित जर तुम्ही केले तर तुम्हाला गणित भाग 1 चा पेपर अवघड जाणार नाही. आपण 1 गुणांचे प्रश्न, 2 गुणांचे प्रश्न, 3 गुणांचे प्रश्न एवढे कव्हर केलेत आणि आपण काही इंडिव्हिज्युअल प्रश्न पण सोडून दाखवलेले. सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत ग्रुपला, तुम्ही ते सगळे बघा. आपलं शाब्दिक उदाहरण राहिलेले आहेत गणित भाग 1 मधले. प्रकरण 1 आणि 2 मध्ये जे शाब्दिक उदाहरण आहेत आणि जे परीक्षेला 3 मार्काला येतात ते राहिलेले आहेत. आणि आपले हॉट क्वेश्चन जे आहेत ते राहिलेले आहेत, ते आपल्याला कव्हर करायचे. आजचा व्हिडिओ जो असेल तो शाब्दिक उदाहरणांचा असेल. आपण शाब्दिक उदाहरणं सोडवूया आणि वेळ जर आपला जमला आपल्याला तर आपण हॉट क्वेश्चन पण तुम्हाला मी सांगणार आहे, ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर आजचा व्हिडिओ शाब्दिक उदाहरणांचा आहे. जमलं तर मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला हॉट क्वेश्चन्स सांगणार आहे. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. बघा, आपला प्रश्न आहे, मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वय काढा. ठीक आहे. आता बघा, इथे शाब्दिक उदाहरणांमध्ये 2 गोष्टी असतात. पहिलं तर या उदाहरणावरून 2 समीकरण तयार करणं आणि मग दुसरी स्टेप असते समीकरण सोडवून x आणि y ची किंमत काढणे. हे गणित तुम्हाला मी पूर्ण सोडून दाखवणार आहे x आणि y ची किंमत काढेपर्यंत. आणि इथून पुढचे गणित म्हणजे दुसरं, तिसरं, चौथं जे असतील त्यामध्ये आपण फक्त समीकरण तयार करणार आहोत. ते कसे सोडवायचे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती, म्हणजे आपला वेळ वाचला, आपल्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गणित होतील. तर बघूया आपण. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. तर आपण काय करूया की असे मानू की मनीषाचे आजचे वय x वर्षे आणि सविताचे आजचे वय y वर्षे आहे. आपण मानलं की त्यांचं आजचं वय x वर्ष आणि y वर्ष आहे. मग उदाहरणातील पहिली अट काय आहे, तर उदाहरणातील पहिल्या अटीनुसार. ठीक आहे, तर पहिली अट आहे त्यांच्या वयांची बेरीज, आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. ठीक आहे, म्हणजे मनीषा आजचं वय x, सविताचं आजचं वय y आणि ती बेरीज किती आहे 31 वर्षे. बघा, यावरून आपल्याला पहिलं समीकरण मिळतंय. आता मला सांगा, पुढे वाचलं 3 वर्षापूर्वी त्यांची वय, ते आपल्याला काढायचे आहेत. बघा, 3 वर्षापूर्वी व्यवस्थित बघा. मला सांगा, मनीषाचे वय, मनीषाचं आजचं वय होतं x वर्ष. 3 वर्ष आधी ती 3 वर्ष लहान होती, म्हणजे -3 होतील, म्हणजे x - 3 वर्षे. आणि सविताचे वय, सविता पण 3 वर्षापूर्वी 3 वर्ष लहान होती, म्हणजे y - 3 वर्षे. आपण दोघांचं वय काढलं 3 वर्षापूर्वी. आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय सांगते आपली की 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय, बघा, मनीषाचे वय हे त्यावेळच्या सविताच्या त्यावेळच्या वयाचे चौपट होते, म्हणजे सविताचे वय किती पट होतं, 4 पट होतं. ठीक आहे, चौपट होतं. आता आपण मनीषाचं वय लिहूया 3 वर्षापूर्वीचं x - 3, सविताचं वय लिहूया 3 वर्षापूर्वीचं y - 3. 4 ने आतमध्ये गुणता येईल, त्यामुळे x - 3 बरोबर 4 × y - 4 × 12. ठीक आहे.
4y ला इकडे घेऊन या, 3 ला तिकडे घेऊन जा, म्हणजेच x वजा 4y बरोबर वजा 12 अधिक 3, वजा 3 तिकडे गेले की अधिक होतात. आणि याचा अर्थ x वजा 4y बरोबर वजा 12 3 गेले 9 वजा 9. ठीक आहे, म्हणजे x वजा 4y बरोबर 9, किंवा जर मी चिन्ह बदललं तर वजा x अधिक 4y बरोबर अधिक 9. त्याला आपण समीकरण 2 देऊ शकतो. आता इथे बघा काय झालं, आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी दोन स्वतंत्र समीकरण मिळाली. इथे व्यवस्थित बघा बरं, समीकरण 1 मध्ये x प्लस आहे, समीकरण 2 मध्ये x मायनस आहे. म्हणजे आपण जर बेरीज केली तरी पण हे दोन्ही आपोआप कॅन्सल होतील. आणि म्हणून आपण काय करूया की समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 आपलं आहे x अधिक y बरोबर 31. 2 आपलं आहे वजा x अधिक 4y बरोबर 9. आणि बेरीज म्हणजे हे प्लस मायनस कॅन्सल होतील. 4y आणि 1y किती होतो 5y. 31 आणि 9 किती होतात 40. 5 भागिले तिकडे, म्हणजे y बरोबर 40 भागिले 5. 5चा पडा बोला बरं, 40 येईपर्यंत 5 40, म्हणजे y किती आलं 8. ही किंमत काय करूया, ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 आपलं काय होतं, x अधिक y बरोबर 31, म्हणजे x अधिक 8 बरोबर 31. 8 पलीकडे गेले की मायनस होतात, आपल्याला जागा इथे आहे आपण ती युटिलाइज करूया. ठीक आहे, म्हणजेच आपला x काय येणार आहे 31 वजा 8, म्हणजेच मला वाटतं 23 आपलं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे x किती आलं 23. आता x आपण काय म्हणलं होतं मनीषाचं वय, आणि म्हणून मनीषाचे आजचे वय 23 वर्षे आणि सविताचे आजचे वय 8 वर्षे. इतकं गणित तुम्ही पूर्ण केलं तेव्हा तुम्हाला कुठे किती मार्क मिळतात 3 मार्क मिळतात. बघा आपण पूर्ण एक एक स्टेप केलेली आहे. ठीक आहे, आता इथून पुढे जे मी गणित करणार आहे त्यामुळे तुम्हाला मी समीकरण 1 आणि समीकरण 2 बनवून देणार आहे. पण पुढे हे सोडवायचं तुम्ही खूप प्रॅक्टिस केलेली आहे आधी, त्यामुळे तुम्हाला सोडवता येईल, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त गणित कव्हर करता येतील. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचा प्रश्न बघा, एक 2 अंकी संख्या आणि तिच्या अंकांची अदलाबदली करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. जर एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर ती संख्या शोधा. तर सोपं आहे, लक्षात ठेवायचं की एकक स्थानचा अंक y आणि दशक स्थानचा अंक x मान. लक्षात ठेवायचं एकक स्थानचा y, दशक स्थानचा x, आणि म्हणून 2 अंकी संख्या ही आपली किती येते 10x अधिक y. आता ही 10x अधिक y काय आली तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. इथे बघा आपण 56 ही 2 अंकी संख्या घेऊ. 56 म्हणजे काय 50 अधिक 6. 50 म्हणजे काय 10 गुणिले 5, 10 5 50 अधिक 6. बघा म्हणजे कुठलीही 2 अंकी संख्या तुम्हाला या स्वरूपात लिहिता येते. म्हणजेच 6 तुमचा एकक स्थानचा अंक आहे आणि 5 तुमचा दशक स्थानचा अंक आहे, बरोबर. म्हणजे जर एकक स्थानचा अंक y असता, दशक स्थानचा अंक x असता, तर 10 गुणिले हा x झाला असता आणि हा y झाला असता, म्हणजेच 10x अधिक y. त्यामुळे 2 अंकी संख्या आपण या स्वरूपात दाखवतो. ठीक आहे, आपण आपल्या गणितावर येऊया. ठीक आहे, मग ती 2 अंकी संख्या आपली येते 10x अधिक y, आणि म्हणून अंकांची अदला बदल करून मिळणारी
संख्या. तर त्या संख्येमध्ये अंक कुठले आहेत? x आणि y आहेत, तर त्यांची अदला बदल करा. 10y अधिक x येईल. ठीक आहे, ह्या दोन्ही संख्या आपल्याला मिळाल्या. पहिली अट काय सांगते की एक दोन अंकी संख्या आणि अंकांची अदलाबदल करून मिळालेली संख्या यांची बेरीज 143 आहे, आणि म्हणून उदाहरणातील पहिल्या अटीनुसार, तर पहिली अट आहे त्या दोघांची बेरीज म्हणजेच मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. ठीक आहे, कंस काढूया. 10x अधिक y अधिक 10y अधिक x बरोबर 143. 10x आणि हा 1x म्हणजे 11x, y आणि 10y म्हणजे 11y बरोबर 143. आता बघा, इथे मला 11 ने भाग देता येईल, किंवा इथे पण 11 आहे, इथे पण 11 आहे. काढा बाहेर, 11 बाहेर आला. आतमध्ये काय राहिला? हा x अधिक हा y बरोबर 143. आकडा तिकडे गेले तर भागिले होतात, म्हणजेच x अधिक y बरोबर 143 भागिले 11, म्हणजेच x अधिक y बरोबर 11 एके 11, उरले 3, 11 त्रिक 33. आपलं समीकरण एक आलं x अधिक y बरोबर 13. ठीक आहे, आता जाऊया आपण दुसऱ्या अटीकडे. जर एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे, मग उदाहरणातील दुसरी अट, उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय आहे? एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे, म्हणजे दशक स्थानचा अंक यापेक्षा 3 ने मोठा आहे. मोठा जास्त यासाठी आपण प्लस वापरतो, कमी लहान यासाठी आपण मायनस वापरतो. मग एकक स्थानचा अंक माझ्या मध्ये आपला y होता, दशक स्थानचा अंक आपला x आहे, x अधिक 3. x इकडे आला की मायनस होतोय, याचा अर्थ -x अधिक y बरोबर 3. किंवा तुम्ही सूत्र बदलू शकता, मायनसचं +x प्लसचं -y बरोबर +3चं -3. समीकरण 2. बघा, अशा प्रकारे आपल्याला 2 इझी समीकरण मिळाले, आणि यांना पुढे सोडवून तुम्ही x आणि y ची किंमत काढू शकता. आता मी ते सोडून देणार नाही, तुम्हाला ते सोपं आहे, तुम्ही करू शकता. आपण जाऊया पुढच्या गणितावरती, गणित क्रमांक 3. बघा, गणित क्रमांक 3. एका अपूर्णांकाचा छेद तिच्या अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अंश आणि छेद यांमधून 6 वजा केले असता छेद अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक शोधा. ठीक आहे, बघा सोपं आहे. आपण अंश x मानूया आणि छेद y मानूया. मग अपूर्णांकाचा अंश x व छेद y आहे. तर अंश x असेल, छेद y असेल, म्हणून तो अपूर्णांक x छेद y होतो. ठीक आहे, जो तुम्हाला शेवटी लिहायचा आहे. आता पहिली अट बघूया. उदाहरणातील पहिल्या अटी अनुसार. ठीक आहे, पहिली अट आपली काय आहे की अपूर्णांकाचा छेद जो आपला y आहे हा तिच्या अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंश आपला x आहे, दुप्पट म्हणजे गुणिले 2, दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. ठीक आहे, मग अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. 2x ला इकडे घेऊन या, आणि म्हणून वजा 2x अधिक y बरोबर 4. किंवा तुम्ही सूत्र बदलू शकता, कारण आपण पहिली संख्या प्लस मध्ये घेतो ना. मग वजा 2x ला करा अधिक 2x, अधिक ला करा वजा y, 4 ला करा वजा. समीकरण एक आपल्याला सोप्याप्रमाणे मिळालं. पुढे बघूया आपण. पुढे म्हटले अंश आणि छेद यांच्यामधून 6 वजा केल्यास, मग अंश आणि छेद यांमधून 6 वजा केल्यास, जर मी दोघांमधून 6 वजा केले तर आपल्याला नवीन अंश जो मिळेल, नवीन अंश तो आपण x मानला होता, तो आपला काय येणार आहे x वजा 6, आणि नवीन छेद आपला काय येणार आहे, नवीन छेद आपला येणार आहे
y वजा 6. मग आपल्याला 2 अंश आणि छेद मिळाले, x वजा 6 आणि y वजा 6. ठीक आहे. मग उदाहरणातील दुसरी अट काय सांगते बघा. उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट सांगते की जर अंश आणि छेद यामधून 6 वजा केले तर जो नवीन छेद आहे आपला हा नवीन अंशाच्या 12 पट आहे, म्हणजे गुणिले 12. y वजा 6 बरोबर 12 ने गुणा बरं. 12 गुणिले x 12x आणि 12 सक किती होतात 72 होतात. म्हणजे ते 72 येतील. पुन्हा बघा 12 इकडे घेऊन या, 6 तिकडे घेऊन जाऊया. म्हणून y वजा 12x बरोबर वजा 72 अधिक 6. 12x ला पुढे घेऊया, वजा 12x अधिक y बरोबर 72 मधून 6 गेले. मला असं वाटतं 72 मधून 6 गेल्यावर होता 66 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, चिन्ह बदलूया. अधिक 12x वजा y बरोबर अधिक 66. समीकरण 2. बघा आपण असे 2 समीकरण काढले. तुम्ही दोन्ही समीकरण एकत्र सोडवा, तुम्हाला x आणि y ची किंमत मिळेल. तुम्ही त्यावरून अपूर्णांक तयार करू शकता. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचा प्रश्न बघा. 2 क्रमागत समसंख्यांच्या वर्गांची बेरीज 580 आहे, तर त्या संख्या शोधा. आता हा प्रश्न आपल्या येतोय वर्ग समीकरण या प्रकरणातला. 2 क्रमागत समसंख्या, 2 क्रमागत नैसर्गिक संख्या, 2 क्रमागत विषम संख्या काही येऊ शकतात. तर आपण 2 क्रमागत समसंख्या लक्षात ठेवायचं की क्रमागत समसंख्या नेहमी जर पहिली x असेल दुसरी x अधिक 2 अशी असते. ते आपण मानू. काय मानूया? x आणि x अधिक 2. मग उदाहरणातील अटीनुसार, तर एकच अट आहे. अटीनुसार अट काय सांगते की 2 क्रमागत समसंख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग हा 580 आहे, तर त्या संख्या शोधा. ठीक आहे. मग हा तर आपल्याला नॉर्मली मिळाला x वर्ग. याचा आपल्याला विस्तार करावा लागेल. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x वर्ग, 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 2 दुने 4 आणि हे x 4x आणि 2 चा वर्ग 4 बरोबर 580. इथे x वर्ग आणि x वर्ग होतात 2x चा वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा 580. इकडे घेऊन येऊ आपण म्हणजे पलीकडे आपल्याला 0 मिळेल. म्हणजेच 2x चा वर्ग अधिक 4x वजा 580 मधून 4 गेले म्हणजे 576 आपल्याला मिळतात बरोबर 0. आता याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. बघा इथे 2 आहे, 2च्या पाड्यातील संख्या समसंख्या म्हणजे भाग लागेल. मग प्रत्येक पदास 2 ने भागू म्हणजे आपल्याला मिळेल 2x चा वर्ग छेद 2 अधिक 4x छेद 2 वजा 576 छेद 2 बरोबर 0 छेद 2. हे 2 2 गेले. x वर्ग बे 2 ने 4x म्हणजे 2 झाले, 2x झाले. 2 ने वरती भाग लावा. 2 ने 4, 5तून 4 गेले 1 राहिला म्हणजे 17 झाले. 8 16 आणि पुन्हा 8 16 बरोबर 0 0. आपल्या वर्ग समीकरण मिळालं x वर्ग अधिक 2x वजा 288. आता वजा 288 असल्यामुळं आपल्याला त्याची अशी फोड करायची आहे की वजा बाकी 2 आली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपण 288 चे अवयव पाडू शकतो, उभे अवयव. नॉर्मली आडवे पण पाडू शकतो आपण. 288 म्हणजे 2 गुणिले 144. संख्या बघूनच कळते. 2 अशीच ठेवा. 144 12चा वर्ग आहे म्हणजे 12 गुणिले 12. 2 अशीच ठेवा. 12 म्हणजे काय? तर 4 त्रिक 12. हे 12 म्हणजे पण 4 त्रिक 12. 2 गुणिले 4 म्हणजे काय? 2 गुणिले 2 3 ॲज इट इज. 4 म्हणजे काय? 2 गुणिले 2 3 ॲज इट इज. आता यांच्यामध्ये आपल्याला अशी जोडी लावायची आहे की संख्यांची वजाबाकी 2 आली पाहिजे. ठीक आहे. आपण ट्राय करूया. 3 त्रिक 9, 9 दुने 18, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. मग 3 गुणिले 2 गुणिले 3, 3 त्रिक 9 दुने 18,
2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 यांचा गुणाकार किती येईल 288 आणि यांची वजा किती येईल 2. म्हणजे आपले अवयव काय मिळाले 18 गुणिले 16. इथे वजा असल्यामुळं मधलं चिन्ह मोठ्या संख्येला उलट चिन्ह लहान संख्येला आणि या दोघांचा आपण समावेश करू आपल्या समीकरणामध्ये म्हणजेच x वर्ग अधिक 18x वजा 16x वजा 288 बरोबर 0. कॉमन काढूया. इथे बघा दोघांमध्ये x आहे, x कॉमन निघेल, आतमध्ये राहिलं x अधिक 18. इथे 16 आहे, याच्यात पण 16 आहे कारण 18 गुणिले 16 288 म्हणजे वजा 16 कॉमन काढूया आपण, आतमध्ये राहील x अधिक 18. दोन्ही कंस सारखे, याचा अर्थ x अधिक 18 पहिला कंस, दुसरा काय म्हणेल x वजा 16, x वजा 16 बरोबर 0 आणि म्हणून x अधिक 18 बरोबर 0 किंवा x वजा 16 बरोबर 0. तिकडे गेले की वजा होतात, x बरोबर वजा 18 आणि तिकडे गेले की अधिक होतात किंवा x बरोबर अधिक 16. आता आपण नेहमी वजा संख्या घेत नाही, संख्या नैसर्गिक असली पाहिजे, त्यामुळे x बरोबर 16 हीच आपली पहिली संख्या आहे आणि दुसरी आपली संख्या होते x अधिक 2 म्हणजे 16 अधिक 2 म्हणजे 18. मग त्या दोन संख्या कुठल्या आहेत 16 आणि 18. आता हे गणित तुम्हाला मी पूर्ण सोडून दाखवलं, पुढचं गणित मी पूर्ण सोडून दाखवणार नाही, तुम्हाला मी समीकरण बनवून देईन, पुढे तुम्हाला सोडवायचं. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचं गणित बघा, दोन संख्यांचा गुणाकार 352 आहे आणि त्यांचा मध्य 19 आहे, तर त्या संख्या काढा. तर बघा हे सोपं आहे, दोन संख्यांचा गुणाकार 352 ठीक आहे आणि म्हणून दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 352 म्हणजेच पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर किती 352. बघा जर आपण पहिली संख्या जर आपण x घेतली तर x मानूया, मग पहिली संख्या जर x मानली तर x गुणिले दुसरी संख्या किती येईल आपली 352 आणि म्हणून दुसरी संख्या आपल्याला किती मिळणार आहे 352 भागिले x. दोन्ही संख्या मिळाल्या, पहिली संख्या आपली x आहे, दुसरी 352 छेद x आहे आणि म्हणून उदाहरणातील अटीनुसार, अट काय सांगते उदाहरणातील की त्यांचा मध्य किती आहे 19. मध्य म्हणजे काय, मध्य म्हणजे पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले 2 बरोबर 19 आहे. ठीक आहे, आपली 2 तिकडे गेले गुणिले होतात. आपली पहिली संख्या काय होती x होती, दुसरी आपली काय होती 352 छेद x बरोबर 19 गुणिले 2. ठीक आहे, हे दोन वरती गेले म्हणजेच x अधिक 352 छेद x बरोबर 38. खाली x आलेत, नको ते आपल्याला, मग आपण काय करूया प्रत्येक पदास x ने गुणूया. मग गुणूया x गुणिले x अधिक x गुणिले 352 छेद x बरोबर x गुणिले 38. हा कट झाला, x गुणिले x आपण इकडे येऊया, आपल्याला जागा आहे. x गुणिले x किती होतो x चा वर्ग अधिक 352 ऍज इट इज x कट झालेला आहे 352 बरोबर 38 गुणिले x आपले किती देतात 38x. 38 इकडे आले की मायनस होतील आणि म्हणून x वर्ग वजा 38x अधिक 352 बरोबर 0. तुम्हाला हे वर्ग समीकरण सोडवायचे आणि तुम्हाला x ची किंमत मिळेल म्हणजे पहिली संख्या मिळेल. पहिली मिळाली की तुम्हाला दुसरी पण मिळेल. ठीक आहे, जाऊया पुढच्या गणितावरती.
बघा आपलं गणित आहे 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 1455 आहे, तर त्या संख्या शोधा. हे गणित 2023 मध्ये विचारलं होतं 4 गुणांसाठी. आता 5 क्रमागत नैसर्गिक संख्या आपण x, x+1, x+2, x+3, x+4 असं घेऊ शकतो. आपण थोडं ट्रिकी घेऊया. आपण 5 क्रमागत नैसर्गिक संख्या, आपण डायरेक्ट x ने सुरुवात न करता आपण तिसरी संख्या x घेऊया. म्हणजे त्याच्या पुढची काय असेल x+1 आणि x+2. ठीक आहे, हा 2 चुकून आले. आणि मागची काय असेल x+1 आणि x+2. बघा ह्या पण 5 क्रमागतच झाल्या. समजा इथे मी घेतला x ला आपण जर 5 घेतलं तर 5+2 3, ही येईल 4, ही 5, 6 आणि 7 म्हणजे त्या क्रमागत होत आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण 5 क्रमागत नैसर्गिक संख्या घेऊ शकतो. आता बघूया उदाहरणातील अटीनुसार. तर उदाहरणातील अटीनुसार अट काय सांगते की त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे 1455. मग वर्गांची बेरीज म्हणजे x+2 चा वर्ग अधिक x+1 चा वर्ग अधिक x चा वर्ग अधिक x+1 चा वर्ग अधिक x+2 चा वर्ग बरोबर 1455. विस्तार करूया, तुम्हाला विस्तार करता येईलच. x+2 चा वर्ग म्हणजे x वर्ग वजा 4x अधिक 4. पहिल्या पदाचा वर्ग 2 गुणिले पहिले गुणिले दुसरं पद दुसऱ्या पदाचा वर्ग. याचा विस्तार x वर्ग वजा 2x अधिक 1. याचा विस्तार नाहीच आहे. पुढच्याचा विस्तार x वर्ग अधिक 2x अधिक 1 आणि x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 1455. आता अशा संख्या का घेतल्या तुम्हाला कळेल. आता इथे बघा वजा 4x अधिक 4x कट झाले, वजा 2x अधिक 2x कट झाले. ठीक आहे, म्हणजे आपल्या बहुतेक संख्या कट झाल्या. आता आपण x मोजूया किती. x वर्ग 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5x चा वर्ग. संख्या बघूया किती 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10 म्हणजे अधिक 10 बरोबर 1455. अधिक 10 पलीकडे गेले की वजा होतील म्हणजेच 5x चा वर्ग बरोबर 1455 वजा 10 म्हणजेच 5x चा वर्ग बरोबर 1445. 5 भागिले होतील x वर्ग बरोबर 1445 भागिले 5 म्हणजे x वर्ग बरोबर भाग लावूया. 5 1 5, 5 2 10, 44 5 40 आणि 5 9 45 म्हणजे 289 आपला x वर्ग आला. म्हणून आपण जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला अधिक वजा 17 मिळेल. हा 17चा वर्ग आहे आणि त्यामुळं x आपला किती येणार आहे 17 किंवा आपला x येणार आहे वजा 17. पण आपलं गणित काय आहे, संख्या काय आहेत नैसर्गिक आहेत आणि त्यामुळं ही किंमत अग्राह्य, कारण संख्या नैसर्गिक म्हणजे धनपूर्णांक असतील ना. मग x बरोबर 17 असेल तर त्यामुळे आपल्या संख्या काय येतील x+2 पहिली संख्या होती. 17 वजा 2 म्हणजे किती 15. तर पहिली 15 असेल तर दुसरी 16, 17, 18 आणि 19 आपण सगळ्या संख्या काढल्या. ठीक आहे, तर या प्रकारे आपण 6 गणित केलेले. त्याच्यामध्ये व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण थांबूया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हॉट क्वेश्चन फक्त सांगणार आहे, सोडून देणार नाहीये. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि जर नाही आलं तुम्ही मला कमेंटमध्ये त्या जो प्रश्न येत नाही त्याचा आकडा सांगू शकता की हा प्रश्न सोडवा. आपण तो व्हिडिओमध्ये उद्या सोडवू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.